तर नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत शिंदे. स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनल GST स्कॉलरशिप क्लासेसवर. तर आपण स्कॉलरशिपच्या या पुस्तकातून नवनीतच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमधून गणित शिकत आहोत, है ना. याच्या अगोदरचे जे चॅप्टर आहेत ते लवकरच यूट्यूबवर येऊन जातील. सध्या आपण कोणता चॅप्टर शिकत होतो? चॅप्टर नंबर 1 वर्ग आणि वर्गमूळ. त्यामधले काही पॉईंट आपण डिस्कस केलेले होते. कोणकोणते पॉईंट डिस्कस केले होते? काल आपण काय काय बघितलं होतं याच्या अगोदरच्या क्लासमध्ये? काय बघितलं होतं? तर स्क्वेअर काढणे शिकला होता आपण, 2 डिजिटवाला तसेच 3 डिजिटवाला, बरोबर. त्यानंतर आपण स्क्वेअर रूट काढणे शिकला होता. स्क्वेअर रूट काढणे कोणत्या मेथडनं? फॅक्टरायझेशन मेथड, बरोबर. पण फॅक्टरायझेशन मेथडचा डिसॲडव्हान्टेज असा आहे की जेव्हा प्राईम नंबरच्या काय येत असते, स्क्वेअर येत असते आणि त्याच्या स्क्वेअर रूट काढायचा असते, तेव्हा थोडंसं कसं होते, प्रॉब्लेम क्रिएट होत असते, है ना. हे फॅक्टर कोणाचे आहेत हे काही समजायला येत नाही किंवा आपण त्याच्यामध्ये कसोटी लावू शकत नाही आणि फॅक्टर पाडू शकत नाही, बरोबर आहे. त्यासाठी मग दुसरी मेथड मी तुम्हाला आज सांगत आहे, वर्गमूळ काढण्याची, म्हणजेच स्क्वेअर रूट काढण्याची दुसरी. ठीक आहे, चालू करून आपण. अरे ठीक आहे. तर बघा मित्रांनो, आता स्क्वेअर रूट काढायचा आहे आपल्याला या नंबरचा. ठीक आहे, एक कोणीतरी नंबर सांगा, पुन्हा एक नंबर स्क्वेअर नंबर सांगा जो परफेक्ट स्क्वेअर आहे, कोणाच्या तरी सांगा. 9216. बघा, परफेक्ट स्क्वेअर असला पाहिजे, है ना. आणि यांचा स्क्वेअर रूट जो राहील तो 2 अंकी राहील. ठीक आहे, मग 3 अंकीवाल्यांचा पण सांगतो. मग 3 अंकी संख्यांचा स्क्वेअर तुम्ही सांगा मला, त्यानंतर मी इथं लिहितो आणि त्याचा स्क्वेअर रूट कसा काढायचा ते मी सांगतो. तो नंबर मला सांगायचा नाही की हा कोणाचा स्क्वेअर आहे. ठीक आहे, अजून 2 नंबर सांगा, 3 नंबर सांगा कोणीतरी. हा चला सांगा. 1400. पक्का कन्फर्म करून घ्यायचा की हा परफेक्ट स्क्वेअर आहे म्हणून. ठीक आहे. हा 1296 कन्फर्म आहे. ओके, अजून 6084, बरोबर. सगळ्यांनी कन्फर्म केले, है ना. तुम्ही गुणाकार करून ही काढले असाल किंवा मी स्क्वेअर काढायची टेक्निक सांगितलेली आहे त्या टेक्निकनं काढलेली असाल, बरोबर. ते स्क्वेअर काढायच्या टेक्निकची काय करायची आहे तुम्हाला? प्रॅक्टिस करायची आहे. काय करायची आहे? त्याच्याशिवाय जमणार. आणि पहिले स्क्वेअर काढायच्या मेथडनं काढून घ्यायचा. ठीक आहे, आणि त्यानंतर काय करायचा, नॉर्मल मेथडनं चेक करायचा किंवा कॅल्सीवर काय करायचा, चेक करायचा की आपले किती करेक्ट आहेत आणि किती रॉंग झालेले. समजलं? अरे समजलं बेटा, हलक्यात घ्यायचं नाही. NMMSला हलक्यात घ्यायचं नाही आहे. ठीक आहे, कारण अगर तुम्ही NMMSला हलक्यात घ्याल तर तुमचं जीवन पण कसं आहे, हलक्यातच आहे. कारण हाच अभ्यास कुठं आहे, समोर जेवढे पण कॉम्पिटेटिव्ह परीक्षा आहेत त्याच्यामध्ये 80% अभ्यास कशाचा आहे, NMMSचा आहे. कळलं का तुम्हाला? आणि जो भी तुम्ही शिकत आहात तो सगळा तुम्हाला चांगल्या फेअर कॉपीवर लिहायचा आहे आणि आपली फेअर कॉपी मेंटेन करायची आहे. रफवर लिहित असाल तर तुमची जिंदगी बी रफ झाल्याशिवाय राहणार. कळलं? एक कॉपी मेंटेन करा, त्या कॉपीवर प्रॉपर दररोजचा क्लास आपला लिहून ठेवा. प्रॅक्टिस बुक तयार करा, एक दुसरी रफ बुक, त्याच्यावर काय करायची आहे तुम्हाला, प्रॅक्टिस करायची आहे ना. आणि त्यानंतर ही पुस्तक घ्यायची आहे. या पुस्तकामध्ये तुम्हाला हे जेवढे आपण प्रश्न वगैरे घेऊ, पुस्तकातले एक्झरसाइज वगैरे मधले ते इथले घेऊ, काही प्रश्न माझे राहतील, है ना. आणि प्रॅक्टिससाठी तुम्हाला चांगली आहे, कारण वारंवार तुम्ही मोबाईलसुद्धा पाहू शकत नाही. एकदा कन्सेप्ट दिमागात गेला तुमच्या यूट्यूबवाल्यांच्या की तुम्ही काय करू शकता, आपल्या घरी पुस्तकातून प्रॅक्टिस करू शकता. आणि तुम्ही लोक ऑफलाईन बॅचेसवाले तुम्हाला रेग्युलर यायचं आहे. ठीक आहे, चल. तर बघा, आता यांचा स्क्वेअर रूट कसा काढायचा आहे. ठीक आहे, यांचा स्क्वेअर रूट कसा काढू, तर सर्वप्रथम काय करायचं बघा, इकडे लक्ष द्या. सगळ्यांच्या खूप चांगली टेक्निक आहे आणि तुम्हाला नक्कीच कामात येईल कोणाच्या नाही कोणाच्या स्क्वेअर रूट काढण्यासाठी. कारण फॅक्टरायझेशन मेथड फसवते आपल्याला, बरोबर. आणि तिच्यापेक्षा लवकर आपण या मेथडनं काढू शकतो. फसवते म्हणजे कसं, तर कधी कधी आपल्याला फॅक्टरच समजत नाही कोणते फॅक्टर येणार आहेत म्हणून, बरोबर. तर या मेथडनं कसं काढू शकतो ते बघा. ठीक आहे, सगळ्यात अगोदर काय करायचं, लास्ट डिजिट पकडा, लास्ट डिजिट. आता तुम्हाला इथपासून इथपर्यंत स्क्वेअर तर माहितीच असतील, म्हणजे 1चा स्क्वेअर है ना, 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 2च्या स्क्वेअरमध्ये 4, 3च्या स्क्वेअरमध्ये आणि 4च्या स्क्वेअरमध्ये 16, 5च्या स्क्वेअर आणि 6च्या स्क्वेअर 30, 7च्या स्क्वेअर
8चा स्क्वेअर 9चा स्क्वेअर बरोबर. तर बघा हा 6 कुठं कुठं आलेला आहे 6 म्हणजे ज्याच्या शेवटी 6 आलेला आहे असा कोणकोणता आहे. हा एक 6 आहे आणि पुन्हा 4 आणि 6 मध्ये 4च्या स्क्वेअर मध्ये आणि 6च्या स्क्वेअर मध्ये म्हणजे हा जो नंबर आहे म्हणजे ज्याचा पण हा स्क्वेअर आहे नंबर है ना याचा जो स्क्वेअर रूट राहील त्याच्या लास्ट मध्ये एक तर 4 राहू शकते नाहीतर काय राहू शकते बरोबर है ना. म्हणजे हा जो 6 आलेला आहे हा एक तर 4 मध्ये राहू शकते किंवा 6च्या स्क्वेअर मध्ये राहू शकते. आता कोणता तो डिसाइड नाही आहे अजूनपर्यंत डिसाइड झाला का. पण हा दोघा जणांच्या स्क्वेअर मध्ये आहे 6 ठीक आहे. लास्ट डिजिटचा काम झाला लास्ट डिजिटचा काम झाला. आता समोरचा डिजिट कोणता येईल. आता लास्ट डिजिट या दोन पैकी एक येईल कोणता येईल अजूनपर्यंत कन्फर्म. हा समोरचा डिजिट कोणता येईल समोरचा जसा 2 डिजिट असतील की नाही हा एक डिजिट आणि अरे 2 डिजिट असतील की नाही है ना. तर समोरचा डिजिट कोणता येईल ते काढण्यासाठी काय करायचे बघा याला सोडून द्या 1 ला राहिले किती 92. हा कोणत्या 2 स्क्वेअरच्या मधात येते ते चेक करा. स्क्वेअर नंबरच्या मधात म्हणजे याच्यापेक्षा छोटा स्क्वेअर नंबर नाही याच्यापेक्षा मोठा स्क्वेअर नंबर. याच्यापेक्षा छोटा स्क्वेअर नंबर कोणता आहे 81 आणि याच्यापेक्षा मोठा स्क्वेअर नंबर कोणता आहे बरोबर. बरं आता बघा हा कोणाचा स्क्वेअर आहे आणि हा 92 जसाचा आणि हा कोणाचा स्क्वेअर आहे बरोबर. इथपर्यंत आला. आता बघायचं की याच्यापैकी पहिले जो छोटावाला आहे या 2 स्क्वेअर नंबर पैकी जो छोटावाला आहे तो राहील आपला पहिला नंबर ठीक आहे. फिक्स झाला हा वाला. आता राहिला दुसरा नंबर. सर दुसरा नंबर कोणता येईल तर काय करायचं हे जे 92 आहेत कोणाच्या जवळ आहेत ते बघा. 81च्या जवळ आहेत की 100च्या जवळ आहेत. जवळचा नातेवाईक कोण आहे जवळचा नातेवाईक 100 म्हणजे मोठावाला आहे जवळचा नातेवाईक. तर मग इथून बी कोणता वाला सिलेक्ट करायचा आहे बघा. हा 96चा स्क्वेअर आहे की नाही आहे. कोण सांगितलं नव्हतं हा 9216 आहे बेटा आहे. तुम्ही पण आपल्या घरी कोणता पण आपल्या भावाला किंवा बहिणीला काय म्हणायचं कोणता बी स्क्वेअर नंबर दे 2 अंकी संख्येचा स्क्वेअर काढून दे तो कोणाचा आहे मला सांगायचा. ते 4-5 नंबर घेऊन घ्यायचे आपल्या ताईकडून भावाकडून पप्पाकडून आणि मग त्याच्या काय काढायचं आपण स्क्वेअर रूट काढण्याचा प्रयत्न कळलं. या प्रॅक्टिस या मेथडनं जमेल बेटा. चलो थँक्यू. चलो आगे देखो. आता आला 4 है ना. या 4 साठी आता काय करायचं पहिले 4 असा लिहून घ्यायचा लिहिला. त्यानंतर 5 हा 4 कोणाकोणाच्या स्क्वेअर मध्ये येते कोणाकोणाच्या स्क्वेअर मध्ये येते 2 आणि 8 म्हणजे शेवटचा अंक एक तर 2 राहू शकते किंवा 8 राहू शकते बरोबर. येतपर्यंत कळला सगळ्यांना येतपर्यंत कळला ओके. मग हा सोडून द्यायचा म्हटलं हा सोडून द्यायचा मग काय 23. तर 23 बघा कोणत्या 2 स्क्वेअरच्या मधात येत आहे 4चा स्क्वेअर 16 आणि 5चा स्क्वेअर है ना. हा झाला 4चा स्क्वेअर आणि हा झाला. तर या दोघांपैकी हमेशा कोणता घ्याल म्हटलं छोटावाला म्हणजे पहिला नंबर तर सर फिक्स झाला. त्यानंतर कोणता सर आता जवळचा रिश्तेदार कोण आहे म्हणजे मोठावाला आहे जवळचा रिश्तेदार. तर इकडून मी मोठावाला कोण आहे बघा 48चा स्क्वेअर आहे की नाही आहे. कोण सांगितलं होता हा नंबर आहे बेटा 48चा करेक्ट आहे मेथड. तर भरोसा करू शकता आणि प्रॅक्टिस सुद्धा करू शकता ठीक आहे. हे तुम्हाला कसं डायरेक्टली स्क्वेअर रूट काढायला एक्झाम मध्ये कधीच येणार पण जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आणतो तेव्हा आपल्याला स्क्वेअर रूट काढायला लागते आणि मग आपले मंत्र का होऊन जातात हारपून जातात. पण हरपल्या नाही पाहिजे. तर कसं काढायचं आहे असा विदाऊट एनी कॅल्क्युलेशन. काही कॅल्क्युलेशन करायला लागला का काही फॅक्टर पाळायला लागले का काही पाडा म्हणा लागला का. फक्त 20 पर्यंत स्क्वेअर तुम्हाला लक्षात असले जमल एवढा काम. चलो बढिया आगे. आता हा कोणाचा आहे चला 4 सगळ्यात अगोदर 4 घेतला. त्यानंतर हा कोणाच्या स्क्वेअर मध्ये येते 2 आणि 8 बरोबर. हा चला मग काय हा सोडून द्या सर नंबर 33 बघा. हा 33 कोणाच्या स्क्वेअरच्या बीच मध्ये येते 5च्या म्हणजे 25 5चा म्हणजे
हां 25 नाही, इकडे काय ते 5चा स्क्वेअर आणि 33 आणि हा 6चा, तर याच्यापैकी तर सर 5 कन्फर्म आहे, मला माहित आहे. त्यानंतर जवळचा रिश्तेदार कोणाचा आहे? याच्या जवळ आहे. जवळ आहे म्हणजे याच्यातला डिफरन्स कमी आहे सगळ्यात, याचा डिफरन्स जास्त आहे. ते जवळचा रिश्तेदार समजला ना तुम्हाला. चलो तर किती 6 म्हणजे मोठावाला मोठावाला, तर इथून कोणता घेऊन? अरे कळलं का? अरे इथून हा मोठावाला आला म्हणून हा पण मोठावाला घ्यायचा. 58 कोणी सांगितलं होता बेटा? 3000. गुड आहे, बरोबर आहे, करेक्ट आहे. थँक्यू. चलो आगे 4 पुन्हा 2 आणि 1. हां मग हा सोडून द्या. आणि 14 बघा, 14 कोणत्या दोन स्क्वेअरच्या बीचमध्ये येत आहे? तर 9 आणि इकडे कोण आहे? 16. बरोबर, म्हणजे 3चा स्क्वेअर पूर्ण 14 आणि इकडे कोण? 4चा. तर यांच्यापैकी पहिले बरोबर. हां आणि मग जवळचा रिश्तेदार कोण आहे? जवळ आहे ना, म्हणजे इथून कोणता घेणार आहोत? मोठावाला घेणार आहोत, म्हणजे कोण? करेक्ट आहे, समजलं. तर झालं. चला बघा आता आपण बघूया काय स्क्वेअर रूट ऑफ लार्जर नंबर, म्हणजे जे मोठ्या अंक येतात, म्हणजे सपोज त्यांच्या जो स्क्वेअर रूट येईल तो 3 अंकी येईल, है ना. म्हणजे 3 अंकी अंकांचे जे स्क्वेअर आहेत, 3 अंकी नंबरचे जे स्क्वेअर आहेत ते आता आपण इथं मांडणार आहोत. ठीक आहे. तर 3 अंकी संख्यांचे स्क्वेअर नंबर सांगा. आता मला संख्या सांगायची नाही. हां सांगा एखादा 3 अंकी अंकांचा. 64,000 असाच आहे डायरेक्ट? अरे असाच आहे का? ओके चलो कन्फर्म केलंय. हां 63,504. ओके चलो सांगा समोर अजून. 1,16,964. हाँ चलो आगे. 1,53,000. हाँ 14. आगे चलो बोला जल्दी बोला. 10,49,000. ठीक आहे. कोण सांगितलं? हा अरे हां पक्का बरोबर आहे. एकट्यानंच कन्फर्म केलास? ठीक आहे. चलो बघू आता. तर आता यांच्या सुद्धा आपल्याला स्क्वेअर रूट काढायचा आहे. यांच्या सुद्धा काय काढायचं आहे? स्क्वेअर रूट काढायचा आहे. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर काय करून आपण टेस्ट टेक्निक आहे आपली, निंजा टेक्निक आहे ना. हां 9. ठीक आहे. याला सोडून द्यायचा 640. याचा विचार करायचा नंतर एक नंबर सोडून द्यायचा. लास्टवाल्या डिजिट जवळचा एक नंबर काय करून द्यायचा? ठीक आहे. लक्ष आहे सगळ्यांचा? कुठं पाहताय सेलोकर? चलो लक्ष द्या. तर 9 कोणाकोणाच्या स्क्वेअर मध्ये येते पहिले तेच मला सांगा. 3 आणि 7 बरोबर. चलो आता हा नंबर सोडला, समोरचा अंक घेतला 640. हा कोणत्या दोन स्क्वेअरच्या बीच मध्ये आहे? कोणाच्या स्क्वेअरच्या बीच मध्ये आहे सांगा. 625 याच्यापेक्षा लहान स्क्वेअर आहे. गुड. आणि त्याच्यापेक्षा मोठा 600 म्हणजे 25चा स्क्वेअर आणि 26चा बरोबर. तर याच्यापैकी कोणता सिलेक्ट करायचा म्हटलं? म्हणजे समोरचे दोन अंक तर सर 25 येतील, राहिला शेवटचा अंक. तर जवळचा रिश्तेदार कोणाचा दिसून राहिला? 625 ने याच्यामध्ये 15चा फरक आहे आणि याच्यामध्ये कितीचा फरक आहे बेटा? 36चा फरक आहे. म्हणजे जवळचा रिश्तेदार पुन्हा कोण? लहानवाला. तर ये तुम्ही कोणता घ्यायचा बघा बरं. कोण सांगितलं होतं? हा बेटा बरोबर आहे. बरोबर आहे. चांगला जोरात बोल, आवाज आला पाहिजे. बरोबर आहे, समजलं बेटा? 253चा काय आहे हा? स्क्वेअर. सर मग आम्हाला स्क्वेअर तर फक्त 20 पर्यंतच पाठांतर आहेत, मग कसा करून? तर टेन्शन घ्यायचं नाही. शून्यवाल्या संख्यांचे स्क्वेअर आपल्याला माहित राहतात आणि 5वाल्या संख्येचे स्क्वेअर आपण काढू शकतो. कुठं असेल तो
अरे जसा 61 न 70च्या बीचमध्ये असेल तर भाई 61च्या आपल्याला काढता 61च्या नाही काढता येईल, 65च्या माहित आहे, इकडे 60च्या माहित आहे आणि इकडे कोणाच्या माहित आहे, तर या दोघांच्या बीच मध्ये असेल तर काढू शकतो लास्ट नंबर पकडून. अरे काढू शकतो. आणि या दोघांच्या बीच मध्ये असेल तरी पण काढू. अरे काढू शकतो की नाही, समजलं का. बघा आता समोर येतील तशा टाईपचे प्रॉब्लेम तर आपण शिकून घेऊ. लक्ष आहे सगळ्यांच्या, सगळे लक्ष द्या इकडे. चला बघा आता हा थोडासा तेवढ्याच डिजिटचा नंबर आहे, पुन्हा 5 डिजिट नंबर आहे. पहिले 5 डिजिट वरूनच शिकून घ्या, त्यानंतर आपण कोणत्या नंबरवर जाऊ, 6 डिजिट नंबरवर जाऊ. ठीक आहे. 4 बघा, 4 कोणत्या दोन नंबरच्या याच्यामध्ये येते, 2 आणि 8, म्हणजे 2 आणि 8च्या स्क्वेअर मध्ये लास्ट नंबर राहते 4. एवढा फिक्स झाला. सर इसको छोड़ दो, इसके बारे में सोचते हैं. 635. बघा याच्यापेक्षा लहान पुन्हा कोण येत आहे, 600, इकडे 600. हा 25चा स्क्वेअर आहे सर, आणि हा कोणाचा स्क्वेअर आहे, 26च्या. या दोन पैकी 25 भाऊ तर पहिले शेल. अरे येणार आहे 25. त्यानंतर हा 335 कोणाच्या जवळ आहे, कोणाच्या जवळ आहे, चला बघा कोणाच्या जवळ येते, 676च्या जवळ आहे की याच्या जवळ आहे. याच्यात कितीचा फरक आहे, याच्यात कितीचा फरक आहे, 10चा. आणि याच्यात कितीचा फरक आहे, 35 प्लस 35 70 होतात, आणि ते 6 म्हणजे जवळजवळ 41चा फरक आहे. अरे बरोबर. तर एवढा नाही पाहिजे आम्हाला, जवळचा रिश्तेदार पाहिजे. कोण, म्हणजे लहानवाला. तर इकडून कोण, बघा बरोबर आहे का दादा, कोण सांगितला होता हा, बरोबर आहे बेटा. कळलं बेटा, मेथड समजली सगळ्यांना. अरे मेथड समजली. चला आता हा तुम्हाला करायचा आहे छोट्यावाल्यापैकी हा तुम्ही करू शकता. बघा 5 अंकी आहे ना, आता हे 6 अंकी आहेत, पुन्हा हा एक 6 अंकी आहे, हा तुम्हाला करावं लागेल. हे दोन कोण सांगेल, जमेल की नाही जमेल, अरे जमेल ना. चलो मग 4 आहे पुन्हा, हा 4 आहे तर 4ला घेतला इकडे, आणि 2 आणि 8. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. ओके. हा सोडून द्या, याचा विचार करा. 1169. मग कसा सांगा, 30चा स्क्वेअर किती आहे, 900, आणि त्याच्यानंतर 40चा 1600, मोठा गेला असता. अरे 30 आणि 40च्या मधातच आहे. मग 35चा स्क्वेअर किती आहे, 3च्या समोरचा 35चा स्क्वेअर काढायचा आहे ना, तर हा 25 इकडे लिहिला, 3च्या समोरचा कोण, 4, 4 तिक 1225. दिसून राहिला जवळपासचा नंबर, अरे दिसून राहिला. हा तर बघा 34चा, आता 35चा भेटला, 34चा काढू शकतो ना आपण. कसं काढायचं, आपल्या जो टेक्निक आहे, 3चा स्क्वेअर 9, 4 तिक 12, 12 दुने, आणि 4चा स्क्वेअर 6, हा एक समोर आला 5, आणि हे 2 समोर गेले 11. 1156 34चा आहे. भेटला ना. ये छोटा यहाँ पे छुपा है 35 और 34 के बीच में, अरे छुपा है. तर बघा 34चा स्क्वेअर झाला आपला 1156, आणि 35चा झाला 12, बरोबर. चला इकडे लिहून घेतो. हा 34चा स्क्वेअर त्याच्यापेक्षा मोठा आहे, आणि 12 25 म्हणजे 35च्या स्क्वेअर पेक्षा छोटा आहे. जमली पुढी. चलो फिर बताओ, सांगा आता कोणाच्या जवळचा आहे. इथून तर 34 येईलच सर, लास्ट नंबर माहित नाही आहे, तर कोणाच्या जवळ आहे, याच्या जवळ आहे की याच्या जवळ आहे, मला वाटतं याच्या जवळ आहे. अरे जवळचा गिराईक हा याचा, तर म्हणजे इकडून छोटावाला घेणे आहे आपल्याला, म्हणजे कोण, बघा 342चा कोण सांगितलं होतं, हा बरोबर आहे बेटा. दे 5 रुपये दे मग. समजलं. अरे कळलं की नाही कळलं. तर याची प्रॅक्टिस करायची आहे, असंच नाही होत. घरी आपल्या भाऊ बहिणीला किंवा पप्पाला काय म्हणायचं, 3 अंकी संख्यांच्या काय द्या म्हणा, स्क्वेअर द्या म्हणा, मी काढून दाखवतो म्हणा तो स्क्वेअर कोणाचा. अरे ठीक आहे, प्रॅक्टिस करायची चांगली. ठीक आहे. चलो आगे. पुन्हा 4 आला. हे भगवान 4 किती वेळा येते रे, 2 आणि 8. मग हा सोडून द्या, राहिला कोण, 1530.
तर 1600 काहीतरी ऐकला होता आता पहिले 40चा स्क्वेअर 1600 बरोबर आहे बे लक्ष दे 40चा स्क्वेअर 1600 बरोबर आणि आता 1600 म्हणजे जवळच आहे याच्या 70चाच फरक आहे मला वाटते हा 40च्या स्क्वेअरच्या मधात येईलच हा ठीक आहे थांबा 39चा काढून पाहून 39चा काढता येते ना आपल्याला आपली पद्धत काय आहे ए स्क्वेअर ट्वाइस ए बी प्लस हा ये ना हा 3चा स्क्वेअर म्हणजे 9 त्रिक 27 गुणाकार 27 दुने 56 आणि 9चा स्क्वेअर इथून आला 1 इथून आला 8 जोडा पटकन 8 किती झाले 62चे इकडे आले 6 9 6 15 21 पेक्षा मोठा यस भेटला 39 15 21 आणि 1600 पेक्षा छोटा म्हणजे 39चा स्क्वेअर 1530 आणि इकडे 40चा भेटते ना आसानी ना शून्यवाल्या संख्येच्या 5 वाल्या संख्येच्या आपल्याला आला आणि बाकी टेक्निक तर आहेच आपल्याजवळ स्क्वेअर काढायची अरे आहे की नाही चलो आगे देखते भाई तो यापैकी पहिले कोणता येईल 39 तर पक्का येईल मग जवळचा रिश्तेदार कोणाचा वाटून राहिला याच्या वाटून राहिला म्हणजे इकडून कोणता आला समजलं आहे का कोण सांगितलं होता हा आहे करेक्ट तर हे दोन तुम्हाला याच पद्धतीनं सोडवायचे आहे ठीक आहे अरे ठीक आहे चलो काय पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा नवनीत है ना ठीक आहे सफिशियंट पुस्तक आहे तुमची स्कॉलरशिपची परीक्षेसाठी आणि पुन्हा NMMSच्या परीक्षेसाठी बघा NMMS आणि स्कॉलरशिपचा जो गणिताचा सिलेबस आहे तो सेम आहे तो कसा आहे सेम फक्त NMMS मध्ये 20च प्रश्न राहतील पण आपल्या स्कॉलरशिपच्या परीक्षेत 50 प्रश्न टोटल मार्क किती 100 स्कॉलरशिपसाठी जास्त इम्पॉर्टंट आहे ते तर सोडा भे 9व्या आणि 10व्या वर्गामध्ये जे कन्सेप्ट यूज झालेले आहेत ते सगळे कन्सेप्ट 8व्या वर्गातले आहे त्यानंतर कॉम्पिटेटिव्ह परीक्षा ज्या ना तुम्ही तिथं सुद्धा हा गणित कामात येणार आहे कॉम्पिटेटिव्हचे पोरं सुद्धा हा स्कॉलरशिपचा गणित रेफर करत असतात आणि भारी आहे म्हणतात काय म्हणतात समजला पोलीस भरतीची जे लेवल राहते ना पोलीस भरतीच्या पेपरची ती लेवल राहते आपली 8व्या वर्गात 5व्या वर्गात नवोदयच्या परीक्षेला किंवा 8व्या वर्गात स्कॉलरशिप NMMSच्या परीक्षेला म्हणजे आतापासून जर तुम्ही हे कन्सेप्ट आपल्या दिमागात टाकले थोडे प्रॅक्टिस केली तर पक्के होतील की नाही होतील उद्या चालून तुम्ही जेव्हा कॉम्पिटेटिव्ह परीक्षा द्याल तेव्हा तुमच्या कामात येतील अरे येतील की नाही है ना तर बघा इथून पुस्तकातून आपण फक्त प्रश्न घेणार आहोत त्याची मेथड घेणार मेथड कोणाची राहील आपली ठीक आहे काही मेथड सारख्या पण राहू शकतात काही टेन्शन नाही ठीक आहे चला बघा तर पहिला प्रश्न इथं काय म्हणत आहे जसा काय आहे पहिला नमुना प्रश्न या प्रकारे आहे 1.96 प्लस 2.89 अंडर रूट 2.5 आणि इकडे हां एक कन्सेप्ट राहिला बेटा आपला कोणता पॉईंटवाल्या संख्यांच्या स्क्वेअर रूट काढणे बरोबर तुम्ही सांगितलेच नाही मला चलो पहिले तो वाला पाहून घेऊ आपण है ना स्क्वेअर रूट ऑफ डेसिमल व्हॅल्यू है ना चला जास्त प्रॉब्लेम नाही बघू कारण ते एक्झाममध्ये आहेत म्हणजे नमुना प्रश्नामध्ये आहेतच तशा प्रकारचे प्रॉब्लेम 2-3 प्रॉब्लेम बघून घेऊ ठीक आहे चला एखादा स्क्वेअर नंबर घ्या आणि त्याच्या बघा जेव्हा पण डेसिमलवाल्या संख्येचा स्क्वेअर येईल ठीक आहे तर जो पॉईंट आहे तो इकडून हमेशा 2च्या पटीत ठेवला जाते 2च्या पटीत कधी एका संख्येनंतर पॉईंट की कधीही 3 संख्येनंतर पॉईंट येणार समजून झाले म्हणजे पॉईंटच्या नंतर म्हणजे एक संख्या आहे सपोज अशी आणि इकडे पॉईंट आहे ते इकडे जे नंबर राहतील हे एक तर 2 संख्या राहू शकतात किंवा 4 संख्या राहू शकतात किंवा 6 संख्या राहू कधीही दुसऱ्या राहणार म्हणजे इवन डिजिट राहतील इवन नंबर ऑफ डिजिट राहतील मागे म्हणजे एक तर 2 संख्या राहतील नाहीतर 4 नाहीतर 6 नाहीतर 8
कळलं? तर सपोज पॉइंट नंतर दोन संख्या असतील, ठीक आहे. सपोज मी म्हटलं की 1 चला एखादा स्क्वेअर घ्या, कोणता तरी स्क्वेअर सांगा. 13चा स्क्वेअर किती आहे? 169 आहे. तर 1.69 आहे. 1.69 लक्ष द्या, ठीक आहे. तर थोड्या वेळासाठी आपण काय करतो, पॉईंट विसरून जाऊ. 169 कोणाचा आहे? 13चा आहे, बरोबर. 13 लिहून टाकायचे, ठीक आहे. आता इकडे पॉईंट नंतर किती आकडे आहेत? तर इकडून किती आकड्यानंतर पॉईंट येईल? 1. कारण स्क्वेअरमध्ये आपण काय शिकला होता बघा, 1.2चा स्क्वेअर असेल सपोज, तर आपण पॉईंट विसरत होता आणि याचा स्क्वेअर काढत होता 140, बरोबर. आणि पॉईंट नंतर एक आकडा आहे इथं, बरोबर. पॉईंट नंतर एक आकडा आहे, तर इकडे आपण पॉईंट इकडून 2 आकड्यानंतर काय देत होता? तर ऑलरेडी इकडे 2 संख्येनंतर पॉईंट आहे, तर इकडे स्क्वेअर रूट काढताना, याच्या काय काढताना? स्क्वेअर रूट. इकडून एका अंकानंतर पॉईंट घ्यायला लागेल आपल्याला, ठीक आहे. मी या एकाच प्रॉब्लेम वरून तुम्हाला सांगतो वेगवेगळ्या प्रकारे, ठीक आहे. 2 आता आकडे किती होते? 2. आता सपोज हाच अंक कसा लिहिलेला असेल बघा, 0.0169. थोड्या वेळासाठी पॉईंट विसरला. 169 म्हणजे सर इकडे 13 येणार आहे. मग पॉईंट कसा ठेवू? तर बघा इकडे पॉईंट नंतर किती आकडे आहेत? इकडून आपल्याला किती आकड्यानंतर पॉईंट पाहिजे? 2 आकड्यानंतर काय पाहिजे? पॉईंट. म्हणजे काय येईल? गोष्ट समजली सगळ्यांना? कळली सगळ्यांना? तसंच जेव्हा क्यूब रूटची आपण गोष्ट करणार आहोत तेव्हा आपल्याला 3च्या पटीतील पाहायचे आहे. 3च्या पटीने वाढतात. इथं 2च्या पटीने वाढत आहेत, तिथे कितीच्या पटीने वाढतील? समजलं का की नाही समजलं? चला बघा, सपोज 0.0000169 या प्रकारे असेल, तर सर थोड्या वेळासाठी पॉईंट विसरा. किती आला? 169. हा कोणाचा आहे? 13चा आहे. तर मग किती? 6 दिसून झाले, तर इकडून किती आकड्यानंतर? 3. म्हणजे एक शून्य मी लावून टाकतो, इथं देऊन देतो काय? आता या पॉइंटला लावारीस सोडणार आहो का? सगळ्यांना कळली गोष्ट की नाही कळली? कळली. चला मग एखादा स्क्वेअर नंबर सांगा लवकर. कोणाचा बी स्क्वेअर नंबर सांगा. सपोज हा आहे 361, तर मी इथं लिहितो असा, ठीक आहे. हां अजून सांगा, तिकडे सांगा ना रे. हा एक आहे, सपोज मी इथं लिहितो, ठीक आहे. अरे ठीक आहे. हां सांगा रे बेटा, चांगला मोठावाला सांगा. आणि 95च्या काढून आपण किती आहे? 95च्या 9च्या समोरची 90 आणि हे 25, बरोबर बरोबर. आणि इथं देतो मी पॉईंट आता 4 अंकानंतर, किंवा $0.009,025. तर शिकला आपण, टेक्निक शिकला आता. हा तर काय येईल बघा इकडे. हा 361 कोणाचा आहे? 19 छत्र आहे, आपल्याला माहित आहे. पॉईंट नंतर किती आकडे दिसून राहिले? इकडून किती आकड्यानंतर येईल? बस इथं पॉईंट. आता याला लावारीच नाही सोडू शकत म्हणून मग इकडे 2025 कोणाचा दिसत आहे? अरे कोणाचा स्क्वेअर आहे? आणि सपोज सर याचा स्क्वेअर तुम्हाला नाही माहित आहे, तर नॉर्मल पद्धतीने विदाऊट पॉईंटवाल्या नंबरचा स्क्वेअर काढणं तर शिकल्याचा. अबे शिकल्या की नाही शिकल्या? त्या पद्धतीनं स्क्वेअर काढून घ्यायचा है ना. चला कोणता तरी सांगा एखादा जो मला नाही माहित आहे. 3 आकड्यांच्या मग अशी काढल्या होत्या ना तुम्ही 3 अंकी संख्यांचे स्क्वेअर. आता कोणीतरी सांगा एक कन्फर्म वाला. 9,000. अबे हा का छोटूसा सांगितला?
38,416. आता पॉईंट कुठंतरी असेल, सपोज इथं असेल, याचा कसा काढायचा तो पण सांगू आपण. ठीक आहे, तर हा आपल्याला माहित आहे, कोणाचा स्क्वेअर आहे. कसं, तर बघा हा 25च्या 5 लिहिला आणि याच्यामध्ये काय करायचा, फॅक्टर पाडायचे. कोणते फॅक्टर, कॉन्जिगेटिव्ह. 5 वाल्या संख्येच्या खूप सोपी असते स्क्वेअर काढणं किंवा स्क्वेअर रूट काढणं, बरोबर. हां, तर याच्यापैकी कोणता फॅक्टर घ्यायचा, छोटावाला. कॉन्जिगेटिव्ह नंबरने फॅक्टर पाडायचे. कॉन्जिगेटिव्ह नंबर क्रमवार संख्या. ए भगवान, ये 25 के लिए 5 आ गया आणि इथून 4. ठीक आहे, तर 45चा आहे. इकडून 2 संख्येनंतर काय पॉईंट आहे, इकडून किती संख्येनंतर येईल, कळलं. तर 4.5चा स्क्वेअर होईल हा. इकडे 25 साठी 5 आला आणि हा कोणाचा, क्रमवार संख्याचा, म्हणजे 9 आहे. तर त्याच्यापैकी छोटीवाली संख्या घेऊन घ्या, म्हणजे कोण, बरोबर 95 येणार आहे. मग किती आकडे आहे पॉईंट नंतर, 6. तर इकडून 3 आकडे पाहिजे. तर इथं मी एक पॉईंट देतो आणि इथं करून टाकतो. कळलं. आता सर याच्या मला काहीच नाही माहित आहे का, अरे माहित आहे का, तर 6ला पकडा. पॉईंट विसरून जा. 6 कोणाकोणामध्ये येते, 4 आणि 6. हा आकडा सोडून द्या. 384 बघा, कोणाच्या तरी स्क्वेअरच दिसते हा तर मला 18चा. हां, हा 384 कोणाच्या याच्यामध्ये येते, 18 आणि 19च्या मधात येईल, नाही 19 आणि 20च्या मधात येईल. अरे 19 आणि 20च्या मधात येईल ना. 19चा स्क्वेअर किती येते, 300 आणि 20चा किती येते, यांच्या बीच मधला आहे हा. तर 19चा स्क्वेअर आणि इकडे 384 आणि इकडे 20चा, बरोबर. तर यांच्यापैकी पहिले छोटावाला घेऊन म्हणजे कोण, बरोबर. हां, आता या दोन पैकी कोणता घ्यायचा, तर कोणाच्या जवळ आहे. इकडे बघा कितीचा फरक, 16 दूर आहे याच्यापेक्षा आणि याच्यापेक्षा. 84 मायनस 61 म्हणजे 3 आणि 23 दूर आहे. कोणता जवळ येते, 400 म्हणजे मोठावाला. ही तुम्ही कोण घेऊन, 196चा स्क्वेअर कोण सांगितला होता, बरोबर आहे. ओके, आता पॉईंट फिक्स करणार आहोत आपण. इकडून किती अंकानंतर पॉईंट दिसत आहे, तर इकडून किती अंकानंतर येईल, जमली पुढे, समजलं. चला आता समोर पाहू आपण नमुना प्रश्न.